नमस्कार, शुभ दुपार. आता दुपार झालेली आहे. या घरातील आजचा हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे. आम्ही कुठं चाललो आहे, काय चाललो आहे ते तुम्हाला पुढं कळणार आहे. त्याबद्दल कुणीही कसलीही कमेंट करू नये. जे काही होणार आहे ते तुम्हाला पुढे दिसणार आहे. कंटिन्यू व्हिडिओ बघत चला. जे आपलं कपाट आहे ते काढलेलं आहे आणि जे पाठीमागं जे प्लायवूड लावलेलं होतं ते पूर्ण खराब झालेलं आहे. त्यामुळे ते असं काढून टाकलेलं आहे. जे पाठीमागचं प्लायवूड होतं ते पूर्ण सडलेलं होतं, ते पूर्ण काढून टाकलं. पाठीमागच्या बाजूला आता नवीन प्लायवूड टाकणार आहे. आपल्याकडे प्लायवूड आहे तेच आता बसवून घेणार आहे. फर्निचरवाल्याकडून बनवून घेतलेलं कपाट होतं. हे खूप वर्ष झाले या कपाटाला, पण छान बनवलेलं होतं. तसंच आपला जो टेबल होता आतल्या बेडरूममध्ये तो सुद्धा त्यांनीच बनवलेला होता. तो पण खूप छान बनवलेला होता. अजूनसुद्धा त्याला काहीही झालेलं नाही. टी व्ही युनिटसुद्धा पूर्ण खाली केलेलं आहे. जे काही पॅकिंग केलेलं सामान होतं ते पूर्ण तिकडं शिफ्ट केलेलं आहे. बाकी जे राहिलेलं आहे ते पण अजून करायचं आहे. सामान भरायचं काम चाललेलं आहे. ते सामान तर काढून घ्यायचं होतं आतलं. किती स्क्रू आहे त्याला? टी व्ही पुसला का तुम्ही? हां, काय आहे त्यात? टीव्हीचे ब्रॅकेटचे स्क्रू. आता टी व्ही कशात पॅक करता? बेडशीट कशाला पाहिजे तुम्हाला? ते लावू नका लगेच, बघू ती नंतर. हां, यात पॅक करता का तो टी व्ही बेडशीट मध्ये? काचाची बाजू तर ते कशाला ठेवता? ते काच ठेवायला लागेल ना. तेवढंच काहीतरी बसून त्याच्यावरती. आज आहे सोमवार. सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली. सकाळचे आता 8:30 वाजलेले आहेत. तरी पण बाहेर खूप ऊन तापलं. पाठीमागं तुम्हाला दिसत असेल इथं जे कपाट लावलेलं होतं ते काल काढलेलं आहे. तुम्हाला आता दाखवलेलं आहे. पूर्ण टेरेस आपला मोकळा झाला. ज्या मशीनी आहे त्या पण बाहेर नेलेल्या आहेत, का तर त्या पण न्यायच्या आहे. त्यामुळे कसं आहे, हवा पण खूप छान सुटलेली आहे. जी जाळं आहे ती थोडी सोकली होती, त्यामुळे मी झाडांना थोडं पाणी दिलं. कारण जास्त जर पाणी दिलं तर ते उचलायला खूप जड होती आणि पाणी जर नाही दिलं तर ती सोकली होती. त्यामुळे थोडंच पाणी दिलेलं आहे, जास्त नाही दिलेलं. दाखवते तुम्हाला. छान झाली झाडं पण. त्याचं झाड आपलं पूर्ण सोकून गेलं होतं. 10 मिनटंच झाली पाणी देऊन, तरी पण पानं कशी टवटवीत झाली 10 मिनटामध्ये. मनी प्लॅन्टचं पण पान म्हणजे मनी प्लॅन्ट जो आहे तो पण सोकून पूर्ण त्याच्या फांद्या अशा खाली आल्या होत्या. छोट्या ज्या कुंड्या आहेत त्या उचलल्या जातील, पण ज्या मोठ्या मोठ्या आहेत त्या उचलल्या जाणार नाही पाण्यामुळे. हे तर पूर्ण सुकून गेलं होतं, पण झालं आता छान. बराच पसारा अजून आवरायचा आहे. देवपूजा करायची आहे. देवघर पण आज जाणार आहे. तसं तर मला देवघर सकाळीच न्यायचं होतं. सकाळी सकाळी पूजा तिकडेच करायची होती आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायचं होतं. पण चला, पूर्ण जेव्हा पसारा मांडेल, म्हणजे जे काही भांडे कुंडे आहे आपले ते सर्व मांडून झाल्यावर तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवते कसा आहे ते. अजून इथं बरंच आवराआवरी करायचं आहे. किचनमध्ये जेवढी भांडी लागतात ती पण मी ठेवलेली आहे. हा, दूध प्यायचं आणि तुला थांब. दूध आपलं वरच आहे. चल, ज्या टॉल्यांमध्ये पसारा होता तो पसारा पण आपला गेलेला आहे. टॉल्या पूर्ण मोकळ्या झालेल्या आहेत. फक्त स्वयंपाकापुरती मी भांडी ठेवलेली आहे. इथं जे तांब्या पितळाचे हांडे आहेत ते घासायचे आहे, त्यामुळे ते इथंच ठेवली. ते घासायचे आहे, घासून आज घेऊन जाणार आहे. ते पण पाण्याची पिंप घासलेली होती त्यामुळे ती दिली. हा, तुला दूध देते व बाई. आणि जे आपलं छोटं रॅक आहे हे रॅक नेणार आहे. बाकी भांडे सगळे पॅक करून ठेवणार आहे, का तर एवढे भांडे मांडायला सुद्धा तिकडं जागा नाही आहे. त्यामुळे गॅसचं बर्नर आपले खराब झालेलं आहे, त्यामुळे कुकर थोडा काळा झालेला आहे. मी तसाच ठेवलेला होता. त्याला घासून घेते, कारण असा भरायचा योग्य वाटत नाही मला. त्यामुळे
राहिलेले जे भांडे आहेत ते पण भर. चला, आपल्या टेम्पोला पहिली लक्ष्मी म्हणजे पहिली ट्रीप आलेली आहे. आम्ही दोघं आलेलो होतो बँकेमध्ये आणि टेम्पोमध्ये डिझेल पण भरायचं होतं. तिथं लगेच आम्हाला एक कस्टमर भेटले, त्यांचं भाडं होतं. सोमवारची छान लक्ष्मी मिळालेली आहे, म्हणजेच पहिली ट्रीप आहे तर पहिल्या ट्रीपची लक्ष्मीच म्हणता येईल आपल्याला. हे बघा, हे डी मार्ट आहे. डी मार्टच्या 5व्या मजल्यावरती आम्ही आलेलो आहे. पार्किंग तिथंच आम्हाला भाडं मिळालं. हे बघा ताईंनो, किती छान वातावरण आहे. बाहेरचा डोंगर पण खूप सुंदर दिसतो आहे. खाली रोड आहे, त्यामुळे गाड्यांचा आवाज पण येत असेल तुम्हाला. लाल लाल फुलं आलेली आहे. कशाची झाडं आहे ते मला माहिती नाही, बहुतेक गुलमोहरचे असणार आहे, कारण ह्या वेळेस त्यालाच फुलं येतात. हे बघा, बघ हा 5वा मजला आहे मेन रोड पासून. किती छान वाटत आहे ना बाहेर वातावरण. गार हवा. टेम्पो बघ आपलं एवढी मशीन आहे. मग छान वारा सुटलेला आहे, खूप छान वाटतं आहे. पण घरी पण कामं पडलेली आहेत, घरचं पण आवरायचं आहे, त्यामुळे घरी तर जावं लागेल. इथं थांबून थांबून आपण किती वेळ थांबणार आहे. आणि वरती बघा किती छान असं शेड केलेलं आहे. त्यांनी खूप खर्च आलेला असं या शेडला मी तुम्हाला दाखवते. बघा, माझी ही दुसरी वेळ आहे इथं येण्याची. म्हणजे वरती नव्हते आले, डी मार्टमध्ये सामान भरण्यासाठी आले होते. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तसं पण मला रात्री सामान भरायला यायचं होतं, पण रात्री जमलं नाही. संध्याकाळी येणार आहे त्यावेळेस करते. मागच्या वेळेस तुम्हाला इथला व्हिडिओ नाही आलेला, म्हणजे मी केलेलाच नाही, पण आज करणार आहे. खूप मजबूत असं केलेलं आहे. पावसाचा एक थेंबसुद्धा येणार नाही असं. फक्त साईडने जर पाऊस आला तर ते पावसाचे थेंब येऊ शकतात. कॅमेरे पण लावलेले आहे इथं. हे बघा, इथं जो दिसतोय तो कॅमेरा लावलेला आहे. पण आपण भाडं घेऊन आलेलो आहे, त्यामुळे आपण इथं येऊ शकलो नाही. तर तशी दुसऱ्यांना परमिशन देत नाहीत, म्हणजे वरती कोणी येऊ शकत नाही. आपल्या टेम्पोमध्ये जे आणलेलं आहे ती सोलर मशीन आहे. इथं पण बघा त्यांची सर्व सोय आहे. इथं त्यांनी बिजली का दबाव, म्हणजे लाईटीचं काय असेल त्यांचं ते आहे. आणि सगळीकडे बघा अशी सोय त्यांनी केलेली आहे. कहाँ से लाया वो? हाँ, ये कंपनी बेचती है। कंपनी से लाया. और तुम बैठाने का काम करते हो क्या? हाँ, मैं ऑल इंडिया में ये काम करता हूँ सोलर। पाय बघ जा.
त्यांनी कसं खाली ठेवलं ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे. मला असं वाटत होतं आता एक खाली कसं ठेवणार, पण त्यांना माहिती असतं त्यामुळे त्यांनी ते खाली घेतलेलं आहे. काही प्रॉब्लेम झाला नाही, खाली ठेवायला पण नाही आणि वरती सोडवायला पण नाही झालेला. चला ताईंनो आता जातो घरी, कारण खूप वेळ झाला, त्यांना पण जायचं आहे टेम्पूची बॉडी बनवायला. चला मी आलेली आहे घरी, ते गेले टेम्पूची बॉडी बनवायला. मेव खूप ओरडत होती, तिला दूध दिले प्यायला. आता पुढच्या कामाला लागते, कारण हे बघा सकाळी पसारा काढलेला तो तसाच ठेवून गेले होते. स्वयंपाक करून घेते आणि नंतर जे काही राहिलेले भांडे आहेत ते भरते. येताना भाजीला पण घेऊन आले 40 रुपयाला मेथीची भाजी. उन्हाळा आहे त्यामुळे भाज्या पण महाग झालेल्या आहे. चला 20 रुपये पाव कैरी मिळाली. कैरीचे भाव मला वाटतं स्वस्त झालेले आहे आता, कारण खूप दिवस झाले कैरी आणलीच नाही त्यामुळे. काय होतंय पिल्लू? कांद्या बटाट्यांचं जे स्टँड आहे ते पण मी दुपारी घासून ठेवलेलं होतं, ते पण वाढलेलं आहे. दिवसभर तेच कामं केले. जे भांड्यांचं रेक आहे ते पण खूप घाण झालेलं होतं, तेलामुळे चिकट झालेलं होतं, ते पण छान घासून काढलं. छान निघालेलं आहे बघा. भांडे मांडायला आपल्याला पण असं स्वच्छ असलं की छान वाटतं घरामध्ये. बरंच काम उरकलेलं आहे, आता राहिलेलं आहे फक्त खाण्यापिण्यापुरते भांडे ठेवलेले आहेत. एक इथंच ठेवते. नवीचा खाऊ आहे. शमीच्या झाडाला मी दिवा नाही लावलेला, का तर दिवे सर्व घासून पॅकिंग केलेले आहे. काही दिवे तिकडे नेलेले आहे, त्यामुळे मी फक्त अगरबत्ती लावली तुळशीला आणि देवाला दिवा लावलेला आहे. बाकी दिवे पॅक केलेले आहे. शिमला मिरची, फ्लावर, गाजर, कांदा सर्व कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे. आपलं सर्व सामान तिकडं नेलेलं आहे, त्यामुळे तांब्याने मॅश करून घेतलं. छान होतं तांब्याने पण. जो उकळून घेतलेला बटाटा आहे तो पण मी हाताने असं मॅश करून घेते. टोमॅटो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले, म्हणजे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. पावभाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये सर्व भाज्या शिजवून घेतल्या. बटाटा उकळून घेतलेला होता, बटाटासुद्धा मॅश करून घेतलेला आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं, मोहरी, मिरची पावडर, पावभाजी मसाला, हळद सर्व एकत्र छान परतल्यावर शिजवलेली भाजी त्यामध्ये टाकून दिली. किती वर्षाची असं मध्ये? पूर्णच खोलायला लागणार आहे या पाठीमागचा फक्त 3 बाजू. 3 कशा? ही पाठीमागचीच ना. एक आणि हे 2, हे फाडके बाजूला. कोणते? हे हात ठेवायचे, हे आणि मागचं हे एक, ते एक आणि ते एक. बाहेरचा पण कॅमेरा काढला, खालचा पार्किंगचा. टेम्पो चालू केला, आता बंद नाही पडणार ना. हे देवघर आता लाईट काढून घे सांग, म्हणजे एक सगळं चेक करा. दोन दिवस नाही, कालच पूजा नाही. मी माझा आजचा ब्लॉग इथंच संपवते. ह्या घराबद्दल कोणीही कसलीही कमेंट करू नये, त्याबद्दल मी सर्वांची मनापासून माफी मागते. इथून पुढे तुम्हाला हे घर व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण त्या घराबद्दल बऱ्याच आठवणी मी माझ्या मनामध्ये जपून ठेवलेल्या आहेत. इथून पुढचे व्हिडिओसुद्धा खूप छान असणार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय.